और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जनतेनं आम्हालाच कौल दिला असून कोणीही एकत्र आलं तरी महानगरपालिका निवडणुकीमध्येही जनता भाजप शिवसेनेलाच निवडून देईल असा विश्वास राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कल्याणात व्यक्त केला। कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विजया पोटे, संदीप गायकर, हेमलता पवार, श्यामल गायकर, पराग तेली आणि अमित धाकरस यांच्या प्रचारासाठी परदेशी मैदानावर झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या। यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह इतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजप महायुतीचे 21 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा धागा पकडत त्यांनी सांगितलं की इतक्या मोठ्या संख्येने आपले नगरसेवक निवडून आलेत, त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूकही आम्हीच जिंकणार असून याबाबत कोणाच्या मनात काही शंका असू नये। राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांकडून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान देण्याचं काम केलंय। ज्या भावांनी तुम्हाला सन्मान मिळवून दिला त्यांना तुम्ही विसरणार का असा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकार राज्य सरकारप्रमाणे महानगरपालिकेतही भाजप शिवसेना महायुतीचे सरकार निवडून येणार असल्याचं पंकजाताईंनी यावेळी स्पष्ट केलं। यावेळी पंकजा मुंडे यांनी मोदी सरकारमार्फत तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांची यादीच यावेळी उपस्थितांसमोर वाचून दाखवली। तसेच कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं। पूर्ण जवळपास महाराष्ट्रात बऱ्याच महत्त्वाच्या शहरांमध्ये सभा घेतल्या। नाशिक आहे, पुणे आहे, पिंपरी चिंचवड आहे, इचलकरंजी आहे, आज कल्याण डोंबिवलीमध्ये आलेली आहे, नांदेडमध्ये गेले। बऱ्याच ठिकाणी मी पाहते प्रचंड चांगला प्रतिसाद हा भारतीय जनता पार्टीला आहे। ज्या ज्या ठिकाणी युती आहे, जसं आता कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेना युती आहे, रिपाई बरोबर आमची युती आहे, इथे सुद्धा मला मोठा चांगला प्रतिसाद दिसतोय आणि एक आमचे नगरसेवक देखील इथे बिनविरोध झालेले आहेत। त्यामुळं सत्ता बनवण्याबद्दल खूपच आमच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे। मला पाहायला जमलंच नाही कारण मी माझ्या प्रचारांमध्ये व्यस्त आहे। आत्ताच नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आम्ही नंबर 1 चा पक्ष झालेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही आताही नंबर 1 चा पक्ष होण्यासाठी काम करत आहोत, पब्लिकमध्ये जात आहोत, आम्ही जे काम केले ते नेत आहोत। त्यामुळे मला वाटतं आम्ही एक आव्हान आहे, भारतीय जनता पार्टी आज देशामध्ये तिसऱ्यांदा सरकार आणलेलं आहे। अनेक राज्यामध्ये आम्ही अनेक सरकार स्थापन केली आहेत, महाराष्ट्रात आपलं सरकार आहे, बऱ्याच स्थानिक स्वराज्य संस्थेत सरकार आहे। ही आमची शक्ती आहे, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे मला नाही वाटत कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज आहे। राज ठाकरे यांनी सभा घेतलेली आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगितले की बिनविरोध आले, त्या बिनविरोधाला मोठ्या आम्ही दाखवलं गेलं, अनेक जणांचे पैसे देण्यात आले, मागणी करण्यात आली, असे अनेक आरोप केले। तुम्ही कसं पाहता या दोन्ही बाजूच्या आरोपांकडे? मी फक्त एवढंच पाहते की मी माझ्या लोकांमध्ये जाते, आमच्या सरकारचं काम मांडते आणि त्याच्यावर ते विश्वास ठेवतायत, आम्हाला दरवेळी विजयच देत आहेत। त्यामुळे मला वाटतं लोकशाहीमध्ये हा कौल आहे आणि तोच कौल सर्वात महत्त्वाचा आहे। मुंबई महानगरपालिका झाली, इतर महानगरपालिका काय विश्वास आहे कशा पद्धतीने सर्व ठिकाणी आमचा विजय होईल हा विश्वास आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।